तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहे आषाढी एकादशी स्पेशल वरई किंवा भगर। त्यासाठी इथे मी वरई छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे पातेल्यामध्ये साधारण 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल। इथे आपल्याला तूप छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तुपातली भगर अतिशय भन्नाट अशी लागते, त्यामुळे मी इथे भगर तुपामध्ये बनवलेली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं आपल्याला छान असं ते देखील तडतडून घ्यायचं आहे। इथे आपले जिरे छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली वरई किंवा भगर टाकून घ्यायची आहे। ती आपल्याला तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। इथे तुम्हाला भगर जर परतायची नसेल तर तुम्ही अगोदर काय करायचं, भगर छान अशी परतून घ्यायची, त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची। नाहीतर तुम्ही फोडणीमध्ये भगर परतली तरी चालेल। भगर परतल्यामुळे आपला भात जो आहे तो अगदी मोकळा फट असा होतो। वेळ पण लागत नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भगरीला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपली भगर जी आहे ती पातेल्याला चिटकते आणि म्हणावी तशी छान अशी भाजली जात नाही। इथे आपली भगर छान अशी परतून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याचा आकार किंवा अंदाज तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे पण करू शकता, कारण भगर तुमची कितपत जुनी आहे। जुन्या भगरीला जास्ती पाणी लागतं आणि नवीन जर तुमची वरई असेल तर तिला अगदी कमी पाणी लागतं। इथे मी साधारण 4 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे, माझी भगर 2 वाट्या असल्यामुळे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मीठ जे आहे ते एकाच ठिकाणी राहणार नाही। हलवल्यामुळे आपलं मीठ जे आहे ते पूर्ण दिशेला छान असं मिक्स होतं। आपली भगर शिजते तोपर्यंत आपण इथं आमटीची तयारी करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्यावरची शक्य होईल तितकी साल काढून घेतलेली आहे। हिरवी मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत। तुम्हाला हे आमटी कितपत तिखट बनवायची आहे त्या पद्धतीने किंवा त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे वाटण छान असं बारीकसर वाटून घ्यायचं होतं। इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपल्याला ही वरई छान अशी हलवून घ्यायची आहे। जर तुम्ही वरई नाही हलवली तर ती खाली बुडाला चिटकते किंवा त्याचा गोळा तयार होतो, त्यामुळं वरई शिजवत असताना ती 5 मिनिटांनी छान अशी गरगरीत हलवून घ्यायची। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करून ही वरई आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी झाकण काढलेलं आहे। झाकण काढल्यानंतर आपल्याला ही परत वरई छान अशी हलवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वरईतलं 50% पाणी आटलेलं आहे। आता आपल्याला परत यावरती झाकण ठेवून ही वरई आपल्याला परत छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटांनंतर आपण ही वरई परत हलवून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वरईतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपली वरई पण छान अशी मोकळी फट झालेली आहे। आता आपल्याला यावरती एक झाकण झाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी राहिलं असेल तरी वाफेवरती आटून जातं। आता आपण आमटीची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल, कारण तुपामध्ये जी आमटी बनवलेली चव येते ती अतिशय भन्नाट अशी लागते। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून छान असं फोडणीमध्ये तडतडून घ्यायचं आहे। तुमच्याकडे उपवासाला जिरं खात असेल तर तुम्ही घालायचं, नसेल खात तर नाही घातलं तरी चालेल। इथे तुम्ही पाहू शकता आपलं जिरं छान असं परतून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट किंवा ग्रेव्ही घालून घ्यायची आहे। इथे आपल्याला 5 मिनिटं ही ग्रेव्ही छान अशी तुपावरती परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर हे वाटण कढईला चिटकतं। त्यामुळे आपल्याला हे असंच एकसारखं 5 मिनिटं हलवत राहायचं आहे। इथे आपली ग्रेव्ही छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही, कारण थंड पाणी घातल्यानंतर आमटीची चव बदलते। आता आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि ही आमटी छान अशी खळखळून उकळून घ्यायची आहे। तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट किंवा पातळ बनवायची आहे
त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। मला तर ही आमटी छान अशी सरबरीत बनवायची आहे, त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला ही आमटी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण मीठ घातलेलं ते पूर्ण आमटीला लागेल। इथे मी आमटीचा गॅस लहान करून घेतलेला आहे। तोपर्यंत इथे मी उकडून घेतलेला बटाटा सोलून घेणार आहे। आपल्याला हा बटाटा आमटीमध्ये छान असा याचे बारीक बारीक काप करून घालून घ्यायचा आहे। आमटीमध्ये बटाटा घातल्यामुळे आपली आमटी अतिशय भन्नाट अशी लागते। एकदा खाल्ली तर तुम्ही अशाच पद्धतीची आमटी बनवून खाताल, एवढी ही आमटी चविष्ट लागते। आता आपण इथे कापून घेतलेला बटाटा आमटीमध्ये घालून घेतलेला आहे। बटाटा घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी सरबरीत उपवासाची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही आमटी वरईसोबत खायची अतिशय भन्नाट अशी लागते। इथे आपली वरई पण झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली वरई छान अशी एकदम सुटसुटीत आणि मोकळी फट झालेली आहे। आता आपल्याला यावरतून गरमागरम मस्त अशी वाफळलेली शेंगदाण्याची आमटी घालून घ्यायची आहे। इथे आपला आषाढी एकादशी स्पेशल वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी।